नमस्कार, मी ज्ञानदा कदम. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात शिवसेना आणि भाजपचं महाभारत अगदी शिगेला पोहोचलंय. येत्या 8च दिवसात मुंबईच्या महाभारताचा निर्णायक सामनाही रंगणार आहे. यात कोण कौरव झालाय तर कोणी पांडव. पण 25 वर्ष मांडीला मांडी लावून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एकत्र आलेल्या शिवसेना आणि भाजपला एकमेकांच्या समोर उभं राहण्याची वेळच का आली आहे. मुंबईच्या विकासासाठी शिवसेनेचा अजेंडा नेमका काय आहे? राज ठाकरेंबद्दल उद्धव ठाकरेंना काय वाटतंय? याबद्दल आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी उद्धव ठाकरे यांना बोलतं केलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं एक व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाकडे शांत, संयमी, नेमकेपणाने बोलणारे म्हणून सगळी महाराष्ट्रातली जनता बघते आणि राजकीय पक्षांचे नेतेही बघतात. तेच नेतृत्व गेल्या काही काळापासून अतिशय आक्रमक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे. उद्धवजी नमस्कार, स्वागत आहे BP माझामध्ये. महाराष्ट्राच्या नंबर 1 चॅनलशी बोलताना सगळ्यात सुरुवातीला हे मोकळेपणानं सांगून टाका की खरंच मध्यावधी निवडणुका तुम्हाला समोर दिसत आहेत महाराष्ट्रात आणि दिल्लीत? सर्वांवरती ते अपेक्षित आहे. आत्ताच तुम्ही म्हणालात की माझं संयमी नेतृत्व, त्याच्यामुळे साहजिकच आहे की मलाही संयम पाळणं गरजेचं आहे. आक्रमकपणा जरी असला तरी नेमकेपणा मी काही सोडत नाही आहे. आणि नेमकेपणाने आक्रमक कसं व्हायचं हे मी माझ्या वडिलांकडनं शिकलेलो आहे. त्याच्यामुळे थोडा संयम हा सगळ्यांनीच पाळायला पाहिजे आणि नेमकेपणाने काम केलं पाहिजे. पण तुम्ही प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तुम्हाला दिसत आहेत पुढच्या काही काळात मध्यावधी निवडणुका महाराष्ट्र? म्हणूनच म्हणतात की संयमीपणाने नेमकं काम करायला पाहिजे. तो किती दिवस संयम राखणार? कारण तुमच्या बोलण्यात खूप आक्रमकपणा आता यायला लागला आहे. आणि तो आक्रमकपणा केवळ माझं म्हणणं काय की बाळासाहेब जे नेहमी सांगायचे की आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा, आक्रमकपणा हा एखाद्या अनुभवातून येऊ शकतो आणि आक्रस्ताळेपणा ही प्रवृत्ती असू शकते. मला असं वाटतं की आक्रमकपणा जो काही आता माझ्यामध्ये तुम्हाला आणि जनतेला दिसत असेल तो गेल्या काही दिवसातल्या, महिन्यांच्या अनुभवाचा परिपाक असू शकतो किंवा आहे. ह्याचा अर्थ लगेच विध्वंसकपणा करणं असा त्याचा अर्थ होत नाही. जर का हे संबंध आणखीन ताणले गेले, तुटले गेले तर मग मला दुसरा पर्याय राहणार नाही. पण जसं विधानसभा निवडणुकीच्या वेळेला युती भाजपने तोडली होती तशी महापालिकेच्या वेळेला युती शिवसेनेने तोडली. कारण स्पष्ट आहे, अवाजवी जागा असतील, आणखीन काय असेल, ह्या सगळ्या वृत्तीला कंटाळून शिवसैनिकसुद्धा एक वैतागला होता की किती दिवस आम्ही पालख्या व्हायच्या, कधीतरी आम्हाला तुम्ही मोकळीक देणारच की नाही. 25 वर्ष आम्ही युती केली. तसं पाहिलं तर विधानसभेला आमची युती नाहीच आहे. निवडणुकीमध्ये लोकसभा आम्ही एकत्र लढलो, पण आता मला वाटतं लोकसभेला सुद्धा त्यांना आमची आवश्यकता काय, कोणाचीच आवश्यकता वाटत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता शिवसेनेची वाटचाल ही मी नवीन वाटचाल सुरुवात केलेली आहे आणि त्या वाटचालीमध्ये मला कोणतीही घिसाडघाई करायची नाही आहे. एक पावलं मला टाकताना पूर्ण विचार करून आणि अनुभवाशी पडताळून बघूनच घेऊनच मला ती टाकवलं. म्हणजे 6 महिने तरी सरकारला काही चिंता असं काय सांगता येत नाही. असं काय सांगता येत नाही. कारण ह्या निवडणुका आता पहिल्या होऊन जाऊ द्यात. मला असं वाटतं आता जेमतेम 8 दिवसावरती या निवडणुका आलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आणखीन कुठेही एक वेगळ्या मार्गाने, दिशाहीनतेने आपण जाऊया नको. आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत ह्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, म्हणजे जर तुम्ही विचाराल तर लोकांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका. त्यांच्या दैनंदिन आयुष्यात ज्या गोष्टी लागतात त्या सुविधा देणाऱ्या, पुरवणाऱ्या संस्थेच्या या निवडणुका आहेत. पण मग केंद्रातही तसंच असेल? हे राज्यातलं झालं तर केंद्रात तर त्यांना आमची जरा गरज लागतच नाहीये ना. पण पाठिंबा काढण्याचा एक पाठिंबा हा आता नाममात्र आहे तिथे. कारण आता नोटाबंदी केली, कुठे काय विचारपूस झाली? बरोबर आहे. भूसंपादन कायदा असेल, GST मध्ये जरूर अरुण जेटलीजींनी एक चांगली हे दाखवली आणि आमच्या सूचना त्यांनी स्वीकारल्या. आता तिथे आम्ही कुठे खळखळ केली? पण आम्हाला जे वाटलं ते त्यांनाही पटलं म्हणून त्यांच्या सूचना मान्य केल्या. आम्ही सुरुवातीपासून हेच सांगतोय की समजा 4 भिंतीमध्ये तुम्ही आमच्याशी बोलला तर त्या 4 भिंतीत गोष्टी आम्ही सूचना करू. पण आम्हाला न विचारता जनतेवरती परिणाम किंवा दुष्परिणाम करणाऱ्या गोष्टी तुम्ही चव्हाट्यावरती बोललात तर मग मला नाईलाजाने चव्हाट्यावरती बोलावं लागेल. पण तुम्हाला असं नाही वाटत उद्धवजी, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात लोकांनी विरोध केला पण लोकांनी स्वीकारलं सुद्धा नोटाबंदी, असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही करू काय शकता? एखादा कायदा केल्यानंतर किंवा एखादा दंडक निर्णय केंद्राने, सरकारने लादल्यानंतर आपली जनता ही सोशिक आहे.
खूप चांगली जनता आहे. म्हणजे अशी जनता लाभायला राज्यकर्त्यांचं कित्येक जन्मांचं भाग्य असावं लागतं, तेव्हा अशी ही भोळी भाबडी जनता राज्य करायला मिळू शकते. मग तुमचा सगळ्यात जास्त राग पंतप्रधान मोदींवर याच्याकरता आहे की तुम्हाला आधी विश्वासात घेतलं नाही, जात नाही कुठलाही नाही. निर्णय हा एक करण्याकरता? भाग मोदींचा वेगळा आहे. कुठलाच निर्णय तुम्हाला आवडत हा नाही? एक नाही, असं नाहीये. मोदींचा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय मला आवडला ना, मी स्वतः त्यांचं फोन करून अभिनंदन केलं. आणखीन गेल्या 2.5 वर्षात असं काही नाही की आम्ही थैथयाटच करत बसलो. परंतु आता भूसंपादन कायदा अडकला की नाही अडकला? कशासाठी तुम्ही सुपीक जमिनी घ्यायला निघाल्या होतात? का तुम्ही ते तुमच्या जाहीरनाम्यात सांगितलं होतं की माझं सरकार आल्यानंतर 100 दिवसात मी तुमच्या जमिनी घेईन? 100 दिवसात तुम्ही स्विस बँकेतला पैसा आणणार होता, अच्छे दिन आणणार होतात, राम मंदिर बांधणार होतात, समान नागरी कायदा करणार होतात. कित्येक गोष्टी ज्या तुम्ही सांगितल्या, ज्या केल्या नाहीत आणि न सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करता आहात. जर आधी तुम्ही जाहीर केलं असतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही नोटबंदी करू, तर त्यावेळेला लोकांनी मतदान केलं असतं का? कारण तेव्हा लोकांना संधी होती. आता संधी नाही आहे बँकेत उभं राहण्याशिवाय. बँकेच्या रांगेत, एटीएमच्या रांगेत उभं राहण्याशिवाय दुसरा काही त्यांना ते करू शकत नाही. कारण कोणाकडे तक्रार कोणाकडे करणार? कोणतं कोर्ट ते घेणार आहे का दाखल करून? कोणतं पोलीस स्टेशन ते दाखल करून घेणार आहे का? आता लोक हतबल झालेली आहेत आणि ते वाट बघतायत की कधी एकदा हे जुलूम जबरदस्तीचं सरकार आम्ही घालवतो. थोडे दिवस वाट पाहिली, 50 दिन हमें दे दो, लोकांनी 50 दिन दिले. आता ना मोदी काय सांगतायत आणि लोक काय विचारत. त्याच्या अडचणीमध्ये ते सगळे व्यस्त आहेत. कदाचित नोटा उपलब्ध होतील, पण ह्या गेल्या काळामध्ये जे काही जीव गेलेत, ज्या काही नोकऱ्या गेल्यात, जे उद्योगधंदे बंद पडलेत, ते पुन्हा सुरू कोण करणार? दोघे आपण राज्यामध्ये येऊयात. खरं तर तुमचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही अनेक एकत्र फोटो मनमोकळे हसतानाही बघितले. अगदी आणि तुम्ही चांगले अनेकदा संबंध सांगितलंय की वैयक्तिकरित्या आमचं काही नाही. पण मग जाहीरपणे सांगितलंय. असं काय आहे की तुम्ही गेल्या काही काळापासून शांत संयमित उद्धव ठाकरे हे पाणी पिणं किंवा अक्कल काढणं इथपर्यंत का पोहोचले? असं काय झालं? मला माझ्या मुंबईचा आणि माझ्या महाराष्ट्राचा अपमान केलेला मी सहन नाही करणार. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ते बोलले, हा रिपोर्ट माझ्याकडे आहे, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका खात्याने बनवलेला हा रिपोर्ट आहे, हा ओरिजिनल आहे. हा तुम्ही बघा, हा 2016-17 इकॉनॉमिक सर्वे. आणि त्याच्यामध्ये हे मी लिहिलेलं नाही, मी मागितलेलं नाही, मी हा केलेला रिपोर्ट नाही आहे, हा तिकडनं आलेला रिपोर्ट. हे कृपा करून आपणही बघा. रँकिंग ऑफ LBS ऑन ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी अँड पार्टिसिपेशन. ह्याच्यात नाही, 1 मिनिट, ह्याच्यात मुंबई क्रमांक 1 आहे. पाटणा इकडे आहे. म्हणजे पाटणाबद्दल सुद्धा मला अभिमान आहे. पाटणा काय वाईट नाही आहे. पण त्याच्या खालची जी शेवटची जी काही त्याच्यानंतर दिल्ली आहे जी भाजपकडे आहे, आणि खालच्या सगळ्या महापालिका ह्या भाजपकडे आहेत. या संपूर्ण ह्या रँकिंगमध्ये आता हे 4 वेगवेगळे आहेत. त्याच्यात 2 ठिकाणी मुंबई नंबर 1 आहे. हे सत्य असताना, इकडे सत्यमेव जयते लिहिलेलं असताना, हे सत्य नाकारून केवळ तुम्ही मुंबईवरच्या एका तुमच्या लालसेपायी तुम्ही मुंबईला बदनाम करता आहात, हे मी नाही सर पण करणार. उद्धवजी काय समजायचं? म्हणजे तुम्ही पण तोच अहवाल दाखवताय, तोच अहवाल मुख्यमंत्री दाखवताय. तुम्ही बघा ना त्याच्यात काय दिलं. सामान्यांना हा अहवाल इतक्या सहज उपलब्ध नाही. ते वेगळा पान नाही, नंबर 1 सांगताय, मिनिट, तुम्ही वेगळा पान नंबर म्हणून सांगताय. मी कृपा करून तुम्ही याच्यावरती झूम मारा आणि ह्याच्यात तुम्ही हे जनतेसमोर आणा. मी हे प्रत्येक सभेत घेऊन फिरतोय हा अहवाल. ह्याच्यात हा बघा, हे 4 टेबल आहेत. 2 ठिकाणी मुंबई नंबर 1 आहे, 2 ठिकाणी मला वाटतं पुणे, एका ठिकाणी पुणे, एका ठिकाणी मला वाटतं चेन्नई आहे. बघा तुम्ही, चेन्नई 1, पुणे 2. बरोबर आहे. हो. आणि त्यांचा शब्द ट्रान्सपरन्सी, हा ट्रान्सपरन्सी शब्द इकडे तुम्हाला वाचता येतो की नाही बघा तुम्ही. आणि ते बघितल्यानंतर हा अहवाल जो आहे हा केंद्र सरकारच्या खात्याने बनवलेला आहे. ट्रान्सपरन्सी हा शब्द माझा नाही. हा इथे ज्यावेळेला त्यांनी पारदर्शक हा शब्द आणला त्याच वेळेला हा अहवाल त्यांनी दिलेला आहे. हे मी त्या खात्याचं खास धन्यवाद देतो त्यांना. पण साधारण लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या पर्यंत एक सेकंद हा अहवाल ठेवा बाजूला. पण तुम्हाला हे पटतंय का की मुंबई पाटण्यापेक्षाही वाईट आहे? हे तुम्हाला पटतंय का? प्रामाणिकपणाने मला सत्य सांगा. तुम्ही पण मुंबईकर आहात, तुम्ही ठाण्यात राहता, पण मुंबईमध्ये ये जा करता. मुंबईच्या नागरिकांना विचारा की कोणत्या नजरेने बघितलं तर तुम्हाला पाटण्यापेक्षा वाईट मुंबई दिसते. माझं आव्हान आहे. हा अहवाल जाऊ द्या चुलीमध्ये, तो टाकून द्या. म्हणजे मी पण दाखवतो, ते पण दाखवतो. त्याच्यातलं सत्य तुम्ही नाकारून असत्यमेव जे आहे ते तुम्हाला दाखवायचं असेल तर माफ करा, मी तुमच्याशी म्हणजे त्यांच्याशी बोलू शकत नाही. पण मला कोणत्या तरी अँगलने मुंबई आणि पाटण्याची बरोबरी दाखवा. आणि या संपूर्ण अहवालामध्ये मला वाईट वाटते, महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरचं नाव नाही, जिथे महापौर म्हणून देवेंद्र फडणवीस होते. आणि नागपूरचं कौतुक करताना नागपूरचं नाव या अहवालात कुठेही नाही. पाटणाचं नाव आहे पण नागपूरचं नाही. पण मग तुम्ही पाणी किंवा अशा प्रकारचे जे काही शब्द वापरलेत ते ठरवून वापरलेत का सहजी निघून गेलं, तुम्हाला वाटलं त्यावेळेला? नाही, त्यावेळेला वाटलं म्हणण्यापेक्षा काय होतं, खोटं बोलताना त्यांचा घसा बसला असं तुमच्याचकडनं मला मेसेजेस आले. आणि म्हणून मी म्हटलं की पाणी सुद्धा तुम्हाला मुंबईचंच प्यावं लागलं.
आज माझी मुंबई महानगरपालिका मी अभिमानाने सांगेन देशातली कदाचित एकमेव असेल की जिने स्वतःचं धरण बांधलेलं आहे आणि ते धरण सुद्धा 3.5 वर्षात बांधलेलं आहे. पण उद्धवजी, जे तुम्हाला ऐकतात किंवा जे तुमच्यावर प्रेम करतात त्याच्यातल्याही काहींना असं वाटलं की अरे एकदम उद्धवजी पाण्यासारख्या विषयावर कसं काय घसरले? कारण महापालिकेची पाणी पिणं निवडणूक कसं काय आहे. काढलं? महापालिकेची निवडणूक आहे. 24 तास पाणी पुरवठा करणारे आमचं वचन आहे. आणि हेच तुम्हाला मला सांगायचं आहे की महापालिकेने स्वतःचं धरण बांधलं. आणखीन 2 मोठे प्रकल्प आहेत, गारगाई आणि पिंजाळ. तुम्हाला कल्पना आहे, हे ज्याला आम्ही आता शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं त्या मध्यवैतरणा जलाशयावरती आम्ही स्वतःचं वीज निर्मिती केंद्रसुद्धा त्याची प्रोव्हिजन केले. ते सुद्धा माझं वचन आहे. तो प्रस्ताव त्यावेळेच्या सरकारने परस्पर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिला होता, तो आम्ही थोपवला. आता 2 वर्ष होऊन गेली, देवेंद्र फडणवीसने तो प्रस्ताव अडकवलेला आहे. कोणासाठी? नंबर 1. नंबर 2, 3.5 वर्षात पूर्ण झालेलं धरण परवानगीसाठी 10 वर्ष लागली होती. आता गारगाई पिंजाळ तुम्ही परवानगी का देत नाही? कोस्टल रोडला अंतिम मंजुरी का देत नाही? हे असे जे काही प्रकल्प आहेत आणि असे जे काही प्रश्न आहेत ज्याच्यात खरं म्हणजे सरकारने, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आपापली जबाबदारी पाळून जर का मंजुऱ्या दिल्या तर वेळेमध्ये हे प्रकल्प पूर्ण होतील आणि ते प्रकल्प पूर्ण झाले तर खर्चाची आणि वेळेची बचत होईल. पण मग भाजप जर का 60 जागांवर तयार झाली असती तर तुमच्या डोक्यात हे काही विषय आले नसते? जसं कदाचित 114 जागा मी दिल्या असत्या तर मुंबईचं पटण्याच्या ऐवजी लंडन झालं असतं, मुंबईचं टोकियो झालं असतं, हाँगकाँग झालं असतं, आणखीन काय काय जे चांगलं आहे ते सगळं झालं असतं मुंबईचं. पण मग 2.5 वर्षात या सरकारने काही थोडेफार चांगले निर्णय केले? म्हणजे कारण तुम्ही आता सत्तेत आहात, पहिल्यांदा 6 महिने नव्हतात, आता तुम्ही सत्तेत आहात, काही थोडेफार चांगले निर्णय केले देवेंद्र फडणवीस यांनी? घोषणा खूप झाल्या. गृहनिर्माण धोरण मी पण गेलो होतो, कुठे अंमलबजावणी? शिवस्मारक जलपूजन केलं, कुठे टेंडर? बाबासाहेब आंबेडकर भूमिपूजन झालं, कुठे टेंडर? त्याच्यानंतर मेट्रोसाठी बटणं दाबून गेले मोदी, त्याला हरित लवादाने स्टे दिलेला आहे. गिरगाव मेट्रोला जो मी माझ्यावरती आरोप केला जातो विकासाचा विरोधक, मला विकास वेडावाकडा नको आहे. गिरगावकरांना बेघर करून तुमची मेट्रो चालणार असेल त्यांच्या घरावरनं तर मी ती नाही होऊ देणार. आणि म्हणून पहिल्यांदा मी विरोध केला ज्या वेळेला त्यांनी तो मार्ग बदलला आणि तिथल्या बेघर होणाऱ्यांची घरं आम्ही कुठे देणार हे नकाशावरती दाखवलं. तिथल्या लोकांनी, नागरिकांनी जेव्हा मंजुरी दिली तेव्हा मी त्याला परवानगी दिली, होकार दिला. आता त्याच्या दुसऱ्या भागाला जाऊया. आरे कारशेड मला ती जागा जाऊन अजून बघायची, परंतु ती जी कमिटी होती त्याच्यातल्या 2 पर्यावरण तज्ज्ञांनी त्याला आक्षेप घेतलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की इथे जर का कारशेड केली तर चकाला आणि विमानतळ परिसर जवळ आहे, तो पुराखाली जाईल. तो पुराखाली जाईल तेव्हा देवेंद्र नागपूरला गेलेले असतील. पण उद्धवजी, गेल्याही वेळेचं जे वचननामा होता त्याही वेळेला डम्पिंग ग्राउंडचा विषय निघाला होता. तुम्ही त्यावेळेला सेना म्हणून आश्वासन दिलं होतं, त्यावेळेला युती होती मागच्या महापालिकेच्या वेळेला. बरोबर आहे. पण जसं शिवस्मारकाचा प्रकल्प काही लगेच होऊ शकत नाही, त्याला वेळ लागतो. मेट्रोचा प्रकल्प लगेच होऊ शकत नाही, त्याला काही वेळ नक्की लागतो. कचऱ्याचा विषय सुद्धा मागच्या 5 वर्षात नाही सुटला ना. बरोबर आहे. आता तर तुमच्या म्हणजे सरकार आणि तुम्ही याच्यामध्ये कचऱ्याच्या विषयावरच एवढा वाद चाललाय. कारण विचारा ना, त्याच्यामध्ये तिथे मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड आहे, कोर्टानेच आता त्याला निकालात काढलेलं आहे. आणि नेमकं तुम्हाला माझ्यावरती आरोप करायचे तरी काय आहेत? ज्या वेळेला मी त्या मुलुंड डम्पिंगबद्दल काही बोललेलो नव्हतो. जिथे माझी ज्या वेळेला सभा झाली तेव्हा मी बोललो की इथे उभे असलेले कचऱ्याचे ढीग मी नाहीसे करीन, ते काढून टाकेन सगळे आणि त्या जागेवरती महापालिकेचा जनतेच्या हितासाठीचा प्रकल्प राबवेन. त्यांचा डोळा त्याच्यावरती तो भूखंड ताब्यात घेऊन बिल्डरना देण्याचा आहे. देवनार डम्पिंग, बरोबर आहे, देवनार डम्पिंग तो त्या प्रकल्पामध्ये जो कोणी आहे तो ह्यांच्या पार्टीचा सदस्य आणि खासदार आहे. 1 मिनिट. त्याच्यानंतर आयरोळी आणि दुसरी जमीन, ही जमीन मुंबईला जोपर्यंत राज्य सरकार देत नाही तोपर्यंत डम्पिंग ग्राउंड हलू शकत नाही. पण जे आरोप सेनेने किरीट सोमय्यांवर केले होते तेच आरोप किरीट सोमय्या आता सेनेवर करतायत. किरीटच्या बद्दल मी काय बोलणार नाही, तो कसा आहे ते लोकांना माहिती आहे. मी देवेंद्र आणि मोदींबद्दल बोलेन. पण त्यांनी एक तुम्हाला आव्हान दिलंय, ते बघतील ना, ते माझी खालची लोक असतील ते बघतील. तो काय ऐकीचा माणूस आहे त्याच्यावरती मी काय बोलणार नाही. तुम्ही मोदींबद्दल विचारा, फडणवीसांबद्दल बोलवा, मी बोलतो. मला एक सांगा की असं नेमकं आणखीन काय झालं भाजप सेना युतीमध्ये? गेल्या 2 वर्षात दुसऱ्यांदा आता भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे आणि तुम्हाला असं वाटायला लागलं, तुम्ही ते जाहीरपणे म्हणालातही शिवसेनेच्या मेळाव्यात ज्याच्यात तुम्ही युती तुटल्याची घोषणा केलीत, की खूप वर्ष मनात सलत होतं, खूप वर्ष आम्ही सडतोय. तर तुम्हाला हे असं कधीपासून वाटायला लागलं की खरंच शिवसेना सडतीये या भाजपच्या बरोबर जाऊन? बरोबर आहे. खूप दिवस म्हणण्यापेक्षा मी त्या दिवशी असं जाहीर केलं की 50 वर्ष शिवसेनेची झाली, त्यातली जवळपास 25 वर्ष युती होती आणि मला असं वाटतं की 25 वर्ष आमची युतीत सडली. जर का त्यावेळेला युती झाली नसती तेव्हा 25 वर्षामध्ये किती काळ आमच्याकडे युती असूनही सत्ता राहिली. मग शिवसेनेचा उपयोग भाजपने करून घेतला.
मग तो मोदींना वाईट काळामध्ये शिवसेना प्रमुख जे पहाडासारखे त्यांच्या मागे उभे राहिले, तिथपासून बाबरी पडल्यानंतर जी भागमभाग झाली त्यावेळेलाही शिवसेना प्रमुख उभे राहिले. म्हणजे तेव्हा जर का शिवसेना प्रमुखांनी म्हणजे हिंदू आणि हिंदुत्वाबद्दल बोलणं हा गुन्हा होता, तेव्हा गर्व से कौम हिंदू हे ठासून बोलणारे शिवसेना प्रमुख. आणि मग ही सगळी लोकं त्यांना चिकटली होती. शिवसेना प्रमुखांनी एक स्वप्न पाहिलं होतं चांगलं हिंदुस्थानचं, ते पूर्ण तर होईलच, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण तेव्हा असं एक ठरलं होतं की तुम्ही संपूर्ण देश बघा, मी माझं घर म्हणजे माझं महाराष्ट्र बघतो. शिवसेना प्रमुख गेल्यानंतर हे स्वतः सुब्रमण्यम स्वामींनी सांगितलेलं आहे की 2014ची लोकसभा निवडणूक जिंकेपर्यंत शिवसेना हवी होती. ह्याचं कारण त्यांना आत्मविश्वास नव्हता की ते जिंकतीलच. आमच्यासह 29 अन्य पक्षसुद्धा त्यांनी सोबत घेतले होते, कारण त्यांना खात्रीच नव्हती जिंकू शकतात. मी सांगत होतो की बहुमत मिळेल, पण ते बहुमत तुम्हाला पचवता येणं कठीण जाईल ह्याची मला धास्ती वाटते, आणि तेच होते. त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका आल्या आणि सुब्रमण्यम स्वामी जे बोलले की दिल्ली में तो चर्चा हो रही थी कि बाला साहब नहीं रहे, ये उद्धव कुछ कर नहीं सकता, शिवसैनिक इसके साथ जा नहीं सकते, वो साथ नहीं दे सकते, अब मौका है सेना को खत्म करो. म्हणजे 2 वर्षातच वाटायला लागलं तुम्हाला की ही 2 कुचंबणा नाही आहे? 4 महिन्यात. 4 महिन्यात. 4 महिन्यात. त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी युती तोडली. युती तोडल्यानंतर सुरुवातीला मी त्यांच्यासोबत जाऊ इच्छितच नव्हतो, परंतु झालं असं की मला असं वाटलं की अनेक वर्षानंतर ज्या एका गोष्टीसाठी आपण लढलो ती गोष्ट साध्य झालेली आहे, ते म्हणजे काँग्रेस हटाव. काँग्रेस हटाव. आणि काँग्रेस हटवल्यानंतर ठीक आहे, वैयक्तिक अपमान झाले असतील, पण एक आपण काँग्रेसचे तर सरकार खूप वर्षांनी आलेलं आहे, त्याला कोणतीही खळखळ न करता, मग उपमुख्यमंत्री असेल, इतर चांगले महत्त्वाची खाती असतील, मी म्हटलं एकतर खात्याशिवाय सुद्धा आम्ही यायची आमची तयारी आहे. तुला नाही तुम्ही सोबत आहे, मग आपण नंतर बघू. म्हणजे ठीक आहे, बघा आम्ही कुठे काय खळखळ केली नाही, काय नाही. पण एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही मुंबई महापालिकेत आता मोदींची हवा कुठे? हवा येते आणि हवा जाते. पण आता हवा नसताना सुद्धा तुम्हाला सगळं काही हवं असं वाटतं. म्हणजे तुमची भूक कुठेतरी आटोक्यात आणणारच की नाही तुम्ही? दणकन एकदम 114 जागाच्या, म्हणजे मला काय अधिकारच नाही. जी कामं आम्ही 5 वर्षात केलेली आहेत ती कामं करताना शिवसेनेची मेहनत आहे. तुम्हाला तर फक्त घोटाळे दिसत न झालेले. खरं म्हणजे आयुक्त तुम्ही बदललेत. आणि ठाण्यात तर त्यांनी जाहीरच केलं की मध्यरात्री आयुक्तांनी त्यांना फोन केले. एवढी जवळीक असलेली माणसं ते आयुक्त म्हणून नेमत असताना तरीसुद्धा घोटाळ्यावरती तुमचा कंट्रोल नाही. म्हणजे मग तुम्हीच घोटाळे करतायत, तुम्हीच त्याच्यात सामील आहात. प्रशासन हा प्रकार तुम्हाला माहिती आहे की महापालिका कशी चालते, सरकार कसं चालतं. सरकारमध्ये कॅबिनेट मिटिंगमध्ये राज्यमंत्री नसतात, कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांचा पूर्ण अधिकार असतो. तर माझी तर आता अशी मागणी आहे की कॅबिनेट मिटिंगमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता असला पाहिजे, ज्याला कॅबिनेटचा दर्जा आहे, पत्रकार असले पाहिजेत आणि लोकायुक्त असले पाहिजेत. त्याच्या पुढे फाईलवरचे सगळे शेरे, तुमची गोपनीयतेची शपथ तिची ढाल करू नका आता, कारण चिकी कोणी खाल्ली हे कळलं पाहिजे, इतर जे काही घोटाळे झाले हे कळलं पाहिजेत. मग फायलीवरचे शेरे हे जसं आमच्या महापालिकेमध्ये आयुक्तांचे शेरे, टीका टिप्पणी ही ऑनलाईन वेबवरती उपलब्ध आहे, तसे तुमचे सगळ्यांचे शेरे तिकडे ऑनलाईनवरती उपलब्ध ठेवा. उद्धवजी, ही जी तुम्ही आता भूमिका घेताय प्रामुख्यानं, तर काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा काही काळापूर्वी अशा प्रकारची भूमिका घेतली होती. तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी महाराष्ट्रात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपला एकटं पाडून काँग्रेसला, राष्ट्रवादीला, बाकी सगळ्यांना बरोबर घेतलं, केंद्रात ममता, नितीश कुमार ज्यांच्याशी तुमचे फोनवरही बोलणं होतं, यांना जवळ घेतलं तर भाजपला एकटं पाडता येईल? मला काँग्रेस किंवा भाजप विरोधक असं काही स्वारस्य नाही आहे. एक गोष्ट नक्की की मला असं वाटतं की महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही लोकसभेच्या नंतर 3 ते 4 महिन्यात झाली. काँग्रेस नको ही एक सार्वत्रिक भावना होती. दुर्दैवाने युती तोडण्याची आमची मानसिकता नव्हती, ही प्रामाणिकपणाने मी मान्य करतो. कारण 25 वर्षाची युती ही कुठेतरी त्याचं रूपांतर ऋणानुबंधात झालं होतं. वैयक्तिक आमच्या कौटुंबिक, मग प्रमोदजी असतील, गोपीनाथ मुंडे होते, अटलजी आहेत, अडवाणीजी आहेत, ह्यांच्याशी आमचं एक नाही म्हटलं तरी नातं निर्माण झालंच. आणि ते तोडणं हे त्यांना कठीण जरी नसेल गेलं, कारण मी काल जे बोललो की त्यांच्याकडे नुसती 56 इंचाची छाती, पण त्याच्यात हृदय नाही आहे. आमची छाती किती इंचाची मी मोजली नाही, पण हृदय नक्की आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला ते थोडंसं भावनिकरित्या पण कठीण होतं, तरी आम्ही लढलो आणि त्यांचा अश्वमेध पहिल्यांदा महाराष्ट्राने अडवला. पण मग उद्धवजी, त्याच्यानंतर एकच मिनिट, त्याच्यानंतर सर्व ज्या राज्याच्या निवडणुका झाल्या त्याच्यात आसाम जर का वगळला, आसामसुद्धा ते जिंकले, कारण तिकडे समर्थ प्रादेशिक पर्याय नव्हता आणि काँग्रेस म्हणून आणलेला माणूस त्यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केला होता. अन्यथा आत्ता काल झालेल्या गोव्यामध्ये, उद्या होणाऱ्या युपीमध्ये, दुसरीकडे सगळीकडे कुठेही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा माणूस ते देऊ शकलेले नाहीत. एवढी त्यांची वाईट स्थिती आहे, ती वाईट आहे. पण मग आता या तुमच्या भूमिकेचा जर का अप्रत्यक्षरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा होणार असेल,
तर तुम्ही युती तोडणं आणि इतक्या 25, 30, 40 वर्षांचा संघर्ष तो सगळा वाया नाही का जाणार? नाही जाणार. कारण काय होतं, शेवटी ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो, सरळ जात असताना थोडंसं वळण हे येतं आणि ते वळताना जरासं आपलं एक स्टेअरिंग थोडं फिरवावं लागतं. पण कदापि ते वळवलेलं स्टेअरिंग मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिशेने जाणारं नाही आहे, माझं नक्कीच नाही आहे. आणि मला आता म्हणून मी म्हटलं की शिवसेनेची मी नवीन वाटचाल सुरू करतोय. त्यावेळेला पण माझं मत होतं सुरुवातीला की युती होऊ नये. आता शिवसेना एक समर्थ राजकीय पक्ष आहेच, तो एकट्याच्या जोरावरती ताकदीवरती वाटचाल करेल. आणि मला खात्री आहे की काँग्रेस नको हे मानणारी जशी लोक आहेत, तसं भाजप नको मानणारा वर्ग आहे, तसा शिवसेना पाहिजे म्हणणारा सुद्धा मोठा वर्ग आहे, तो आमच्यासोबत येईल. गेल्या वेळेला एक टॅगलाईन होती तुमची, करून दाखवलं, की ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मीडिया क्षेत्रातल्याही लोकांनी म्हणजे जाहिरात क्षेत्रातल्याही लोकांनी फार कौतुक केलं ज्या पद्धतीनं कॅम्पेन झालं आणि टॅगलाईन झाली. यावेळेला मात्र डीड यू नो हे तेवढंसं प्रभावी झालं नाही. तुम्हाला असं वाटतं की मुळात कुठेतरी कमी होतं म्हणून ते तेवढं बाहेर आलं नाही, किंवा तसं कॅम्पेन तुम्हाला मुंबईतही नाही परत करता आलं, किंवा ठाण्यात 25 वर्ष सत्ता असून तुम्ही आम्ही करून दाखवलं असं नाही म्हटलं कधी? सांगतो, मी जाहिरात क्षेत्रातलाच आहे. माझे मित्रसुद्धा सगळे जाहिरात क्षेत्रातले आहेत. जाहिरातीचं यश हे एक जरा वेगळेपणामध्ये असतं आणि डीड यू नो हे घराघरामध्ये पोचलं. जसं त्यावेळेला सगळे आरोप करताना करून दाखवलं हे एक टॅगलाईन झाली, तसंच यावेळेला डीड यू नो ही सुद्धा टॅगलाईन झाली. त्या माध्यमातून आम्ही केलेली कामं दाखवली. कामापेक्षा आपल्याला बऱ्याचदा कामाच्या धबडग्यामध्ये इतर जे दैनंदिन आपल्याकडे काय आहे हे लक्षात राहत नाही, किंवा लक्षात येत नाही. आणि म्हणून डीड यू नो असं आम्ही ते दिलं आणि ते लोकांना कळलं, अरे हे खरंच आहे. कारण आता भूमिगत काही पाईपलाईन असतील आपल्याला दिसतात कुठे, तर किती रस्ते आहेत, किती पाईपलाईन आहे, किती काय आहे, हे डीड यू नो म्हणून आम्ही ते केलेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा करून दाखवलं म्हणून आमची दुसरा टप्पा आहे, तो आम्ही सुरू केलेला आहे. त्याच्यात शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे, धनुष्यबाण आहे, व्यवस्थित सगळं. उद्धवजी, एक 2-4 प्रश्न आणखीन आहेत. एक म्हणजे तुम्ही नेहमी मराठी अस्मिता किंवा गेल्या काही काळात तर तुमच्या भाषणात जो आक्रमकपणा आला आहे त्याच्यात जे शब्द अन्य शिवसेनेचे नेते वापरत होते ते येत आहेत, म्हणजे वाघ, वाघाचा पंजा, आता आम्ही फटका मारू. तर हे सगळं करत असताना एकदम हार्दिक पटेल कुठे? म्हणजे एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांनीच म्हटलं होतं की रजनी पटेल नको, प्रफुल्ल पटेल का, आमच्या महाराष्ट्रावर पटेल का थोपवता, आणि मग आता हा पटेल कसा काय चालेल? पण तो कुठे चालवतोय मी? मला एक लक्षात येत नाही, मोदी आलेले चालतात मातोश्रीवरती आणि पटेल आलेलं चालत नाही. मोदी येऊन गेले ते तुम्हाला चाललं, आडवाणी येऊन गेले ते तुम्हाला चाललं, पटेल आलेला तुम्हाला का नाही चालत? आणि पटेल आल्यानंतर पटेल बरोबर मी हार्दिक बरोबर युती कुठे केले? तो 23 वर्षाचा पोरगा आहे, तो त्याला तुम्ही म्हटलं गुजरातमधला हा चेहरा असेल, का नसावा? गुजरातमधला चेहरा का नसावा? त्याने तुम्हाला गुजराती मतं इकडेही कॅश करायचे? नाही, असं नाहीये. एक तर लक्षात घ्या, 23 वर्षाचा तो मुलगा आहे. मला नाही वाटत तो कुठली निवडणूक आत्ता ताबडतोब लढवू शकतो. म्हणजे या डिसेंबरमध्ये ज्या गुजरातच्या निवडणुका होतील त्याच्यात तो हार्दिक लढवू शकणार नाही, एवढा तो लहान आहे. आणि मला असं वाटतं की जर का आपण त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलो सगळेच जण, तर त्याला देशद्रोही बोलणं हे खूप सोपं आहे. पण तो जर का लढवई असेल कोणताही, हार्दिक हा एक चेहरा आहे. देशातली पुरा देश का भवितव्य आप युवाओं के हात में है, आपण एक घोषवाक्य लागलेलं असतं आपलं, आणि त्याच युवांना तुम्ही देशद्रोही ठरवता, हे चुकतात तुम्ही. ते जर का कुठे चुकत असतील तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न, गुंडांना घेऊन तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करता, मग पटेलला घेऊन का नाही करत? पण आधी गुंडांना घेऊ, त्याने निवडून आणू आणि मग सुधारू, असे भाजपवाले जे बोलताय, मग ते पटेलला सुरुवाला का नाही बघत? आणि पटेलला हार्दिक पटेल हा खरा, त्याचे मध्ये जे काही निरोप येत होते, मी त्याला बोलवत होतो 23 जानेवारीला, कारण त्याला मातोश्रीत येऊन फक्त बाळासाहेबांच्याकडे वंदन करून जायचं होतं, तसा तो करून गेला. आणि मी त्याला म्हटलं तू येतोयस तर 23ला आहे, कारण जन्मदिवस असतो. त्याला तेव्हा जमलं नाही, त्याच्यानंतर आला वंदन केलं आणि तो निघून गेला. म्हणजे चाय पे चर्चा काहीच नाही झाली राजकारणात? झाली ना. हे म्हणून तर मी सांगतो ना की त्याला तो आता त्याचं वय 23 आहे, मला कसं कळलं चर्चेशिवाय? तो येतील डिसेंबरची निवडणूक लढू शकत नाही कसं कळलं मला चर्चेशिवाय? एक मिनिट, तो कोणताही आता पक्ष स्थापनेच्या विचारात नाही हे कसं कळलं मला चर्चेशिवाय? आणि म्हणून झालीच ना, नक्की झाली. पण मग तुम्हाला, पण म्हणून मी म्हटलं की मोदी येऊन गेलेले चालतात, आडवाणी येऊन गेलेले चालतात, आणखीन कोण असतील, सुषमा स्वराज येऊन गेलेल्या चालतात, राजनाथ सिंह येऊन गेलेले चालतात,
पण मग पटेल का नाही चालत? पण मग असं का? नाही, मग असं काय नेमकं असं आहे की त्या पटेलनी काय नेमका देशद्रोह केलाय की त्याच्यापेक्षा हे सगळे, मोदी कोण आहेत मला माहित नाही, अटलजी कोण आहेत माहिती नाही, अडवाणी कोण महाराष्ट्रातल्या आहेत, माणसाला सुषमा प्रश्न स्वराज. हा जास्त पडला असं की नाही. जर का पटेल, हार्दिक पटेल ठीक आहे 10 वर्षांनी असेल पण नाही, पण शिवसेनेला एक चालू मिनिट. शकतो, जर पण मी मग राज मोदींना- ठाकरे जर- किंवा अन्य का नाही, नाही नाही, चालू नाही, शकतो? पण मी मोदींना पाठिंबा दिलेला तुम्हाला चालतो आणि पटेल माझा गुजरातचा चेहरा म्हणून जाहीर केलं तर तुम्हाला का नाही चालत? नाही ठीक आहे, आपण पटेलला एक नाही, नाही, स्वीकारू नाही. एक जर मी मिनिट. अटलजींना पाठिंबा शिवसेनेने दिलेला चालतो, अडवाणीजींना दिलेला चालतो, तर पटेलला गुजरातमध्ये पाठिंबा दिलं तर काय नाही चालत? पण मग सुषमा स्वराज महाराष्ट्रात- घरी येऊन गेल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना आशीर्वाद दिलेले चालतात, राजनाथ सिंह येऊन गेलेले चालतात. पण मग उद्धवजी महाराष्ट्रात बरं, मराठी बाकीचे सगळे येऊन कठोर हो, मग होण्याकरता शरद पवार पण येऊन गेलेले आहेत. मग राज ठाकरे का नाही? नाही, पण हा तो राजकारणासाठी आलेलाच नव्हता. हाच तर तुमच्या मनात फरक आहे, तो कळत नाही मला तुम्हाला. हाच फरक तुम्हाला कळत नाहीये की तो राजकारणासाठी आलाच नव्हता. असता तर मी त्याची बोंबा घेऊन त्याला घेऊन नाचलो असतो. मग राजकारण सोडून राज ठाकरे तुमच्या बरोबर आले तर मला वाटतं स्वीकारा? त्याच्यात आता राजकारणाच्या दिशेने चालू असेल तर राजकारणावरती बोलूया, त्याच्यानंतर कधीतरी गमती जमतीच्या गोष्टी नंतर करू. म्हणजे तुम्ही म्हणजे आता महापालिका आहे तर महापालिकेवरती बोलू. महापालिकेमध्ये राजकारणाच्या वरती बोलताना राजकारणात हार्दिक पटेल येत नाहीये, त्याच्यामुळे हार्दिक पटेल विषय जसा बाजूला पडला तसं राजकारणाच्या बाजूचे विषय आता घेऊयाच नको. पण राजकारणाच्याच बद्दलचं सांगतोय की मनसे तुमच्या बरोबर यायला तयार आहे. तसे बाकीची काही लोक यायला तयार आहेत, म्हणून मला त्याच्यात बोलायचं नाही. आता आम्ही एकाकी पुढे चाललोत आणि शिवसैनिक खुश आहेत. उद्धवजी, ठाण्यात असं एक काय झालं की 25 वर्ष तुमची सत्ता आहे, पण ज्या करून दाखवलं टॅगलाईनने मुंबईत तुम्हाला इतकं भरभरून दिलं, ती टॅगलाईन तुम्हाला आजपर्यंत ठाण्यात कधीच नाही घेता आली. नाही, गेल्या वेळेला आमचं गाणं सुद्धा त्याच्याचवरती आहे. ठाण्याची सेना, शिवसेनेचे ठाणे, त्याच्यामध्ये आम्ही जी काही कामं आहेत ती तिथे जसं इकडे होर्डिंगवरती दाखवलं तसं तिकडे आम्ही गाणी आहेत आणि इतर काही गोष्टी त्यातनं आम्ही नेलेली आहेत ती कामं पुढे. इथून पुढच्या काळात म्हणजे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी असं विधान केलं आहे, इन्क्लुडिंग शरद पवार की जे तुमचे कौटुंबिक मित्र आहेत, की विधानसभा निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल घडणार. विधानसभेनंतर ना घडेल आणि महापालिका निवडणुकांच्या नंतर 100% घडणार. आता त्यांचं भाकीत खरं ठरतं की खोटं ठरतं मला माहित नाही, पण ते भाकीत करतात म्हणून त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. म्हणजे बाकीतात तथ्य नाही, वाटतं मला माहित तुम्हाला? नाही. ज्यांना त्यांची भाकीतं फडलेत त्यांनी त्यांना पद्मविभूषण दिलेलं आहे. तुम्हाला असं नाही वाटत की या सगळ्या याच्यामध्ये ज्या मराठी माणसाच्या आधारावर तुम्ही 50 वर्षे शिवसेनेनं राजकारण केलं, तो मराठी माणूस पुन्हा एकदा कुठेतरी विभागला जातोय अजिबात किंवा तो गोंधळात पडतोय? अजिबात नाही. तो गोंधळात पडणं शक्य नाही. तो 25 वर्ष 50 वर्ष आमच्या सोबत राहिलेला आहे. आमच्या सोबतच त्याचा प्रवास, किंवा त्याच्यामुळेच आमचा प्रवास सुरू आहे. आणि आज तमाम मराठी मनं, मराठी माणूस आणि त्याचबरोबरीने मी म्हणेन हिंदूसुद्धा, अन्य भाषिकसुद्धा युती तोडल्याच्या माझ्या निर्णयावरती खुश आहेत, हे मी ठासून सांगेन. बरं, एक असा आरोप प्रामुख्यानं सोशल मीडियावर केला जातो, कारण सध्या राजकारणी पत्रकारांच्याही आणि वाहिन्यांच्याही नावाने बोटं मोडतात की तुम्ही आमच्यात लावून देता वगैरे वगैरे. आपण त्याच्यात जायला नको. पण तुम्हाला असं नाही वाटत की, कारण सामान्यांना हे वाटतं, सोशल मीडियात हे खूप रिफ्लेक्ट झालं आहे की शिवसेना आणि भाजपमधलं हे भांडण हे केवळ लुटूपुटूची लढाई आहे मी प्रामाणिकपणे आणि सांगू, महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर 100% शिवसेना आणि भाजप एकत्रच येणार. मी प्रामाणिकपणे सांगू, मी सोशल मीडियावरती एवढा ॲक्टिव्ह नाही आहे. हा माझातला कमीपणा आहे, माझा कमीपणा आहे, सोशल मीडियाचा नाही. आणि म्हणून मला असं वाटतं मी सोशल मीडियातल्या टीका मी बघितलेली नाही, ती त्याच्यावरती काय चालते ते पाहिलेलं नाही. तो माझा कमीपणा आहे. पण लोकांची भावना म्हणून तर मी एक मला- माध्यम प्रतिनिधी हा, पण म्हणून म्हणून मला तुमच्यापर्यंत नेमकं काय वाट- त्याच्यात आलेलं आहे ते जरा, आता सोशल मीडिया म्हणजे कोण कोण आहे, त्याच्यावरती कोण कोण बोलतंय, काय काय आहे ते जरा मला बघू दे. पण एक सर्वसामान्य मराठी माणसालाही मला असं नाही वाटतं वाटत. उद्धवजी. नाही, आता काय होतं, जसं आता माध्यम म्हणून तुम्ही आणि मी तुमचा चेहरा दिसतोय बरोबर, तसं सोशल मीडियामध्ये खरंच प्रामाणिकपणाने लोक बोलतायत की काही वेळेला आपली माणसं सुद्धा काही जर का सांगत असतील, मला माहिती नाही. म्हणून मी म्हटलं की सोशल मीडियाच्या बाबतीत मी थोडं अज्ञानी आहे. पण मग जर का एक हाती सत्ता नाही आली तर येणारच. कोणाच्या तरी बरोबर नाही, जाणार. अजिबात जरूर नाही, येणारच. एका हाती सत्ता येणार आणि मी दोन्ही हाताने मुंबईकरांना आणि ठाणेकरांना सगळ्यांना नमस्कार करणार. पण जर धन्यवाद झालं देणार. नाही तर काय नाही, होणार? असं मी विचारच करत नाही कधी. तुम्ही फक्त सध्या मुंबई कॉन्सन्ट्रेट केलं, बाकी राज्यात आता आज तुम्ही नाही- आपली मुलाखत झाल्यानंतर आज संध्याकाळी मी पिंपरी चिंचवडला चाललोय. उद्या परवाकडे ह्या माझ्या सगळ्या सभा लागल्या आहेत. पुणे आहे, नाशिक आहे, ठाणे आहे. पण आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या घराघरात जातोय. आणि म्हणूनच मी मगाशी सुद्धा बोललो, तेही आता सांगतोय की मध्यंतरी म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी शिवसेनेचे मंत्री जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले
आता मुख्यमंत्री एवढे बिझी असतात, एवढे कामामध्ये असतात की त्यांना भाजपच्या प्रचाराशिवाय दुसरं काही दिसतच नाही आहे. एवढ्या कामात असलेल्या माणसाला गाठायचं तर वेळ घेणंही मुश्किल होतं. आणि मग त्यांनी आम्हाला रात्रीची वेळ दिली मंत्र्यांना. कुठून तरी प्रचार सभेतनं ते थकून विकून आले होते, कारण आज सुद्धा तर सकाळपासून प्रचारात आहेत. काल होते, परवा होते, उद्या आहेत. मंत्रालयात कधी जायला त्यांना वेळच मिळत नाही. काय करू शकतात मला माहीत नाही. म्हणजे खरंच त्यांच्या एकट्यावर भार पडलाय, सगळा एकट्यावरती भार पडलेला आहे की महाराष्ट्राच्या कारभाराकडे त्यांना लक्ष द्यायलाच वेळ नाही. एवढा सगळा भार त्यांच्यावरती आहे. आणि तो पडल्यानंतर जी शिवसेनेची मागणी आम्ही आधी केली होती की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, भाजपने उत्तर प्रदेशच्या त्यांच्या जाहीरनाम्यात ते वचन, तो एक आश्वासन दिलेलं आहे की त्यांचं सरकार तिकडे आल्यानंतर जे येत नाही आहे त्यांनाही माहिती आहे, आम्ही उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, पुढचं कर्ज हे व्याजाशिवाय देऊ. आमच्या मंत्र्यांनी मागणी केली, जर तुम्ही हे उत्तर प्रदेशमध्ये करू इच्छित असाल तर इथे सरकार आलेलं आहे आणि आलेलं सरकार हे ताबडतोबीने करू शकतं. तर तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ताबडतोबीने तुम्ही कर्जमुक्त करा आणि पुढचं कर्ज तेव्हा जे घेतील ते व्याजमुक्त द्या. पण मग मुख्यमंत्र्यांवरचा हा एवढा जो भार तुम्हाला दिसतोय, तुम्ही बोलूनही दाखवलात, तो थोडासा तुम्ही हलका करणार आहात पुढचं आणखीन काही काळ? माझी इच्छा आहे, पण त्यांनी ते मानलं पाहिजे ना जरा. थोडं स्पष्ट करून सांगा. नाही, म्हणजे आता मी मदत करायला जातोय. त्यांनी उत्तर प्रदेशचा जाहीरनामाही वाचला नव्हता, मुंबईचाही वाचला नाहीये. त्यांना वाचायलाच वेळ नाही, ते भाषणच करू सुटले. म्हणून त्यांना मुंबईच्या महापालिकेच्या कारभाराकडे लक्ष द्यायला वेळ कुठे मिळालाय, म्हणून तर ते खोटे आरोप करतायत. हा जो काय अहवाल आहे, हा अहवाल सुद्धा त्यांनी पाहिलेला नाहीये. म्हणून तर मुंबईची आणि पाटण्याची ते बरोबरी करतात, कारण त्यांनी अहवालच पाहिलं नाही. मुंबईमध्ये फिरताना त्यांना ते एवढे व्यस्त असतात की मुंबईचा विकास त्यांनी पाहिलाच नाही. तुम्ही एक आव्हान दिलं होतं मुख्यमंत्र्यांना की खुल्या मंचावर मी कुठेही चर्चा करायला तयार आहे. त्याच्यानंतर भाजपमधले आणखीनही काही नेते म्हणाले की तुम्ही आम्हाला आधी निपटा, मग मुख्यमंत्र्यांची चर्चा करा. त्यांना म्हणजे शाखा प्रमुख समर्थ आहेत, कारण माझ्या शाखा प्रमुखाला जेवढी मुंबईची माहिती आहे तेवढ्या. पण तुम्ही खरंच गंभीर आहात याच्यावर? कारण अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या डिबेट होतात, महाराष्ट्रात आजपर्यंत झाल्या नाहीत. तर अशा प्रकारच्या खुल्या चर्चेला माझी तयारी आहे. फक्त जिकडे तांत्रिक बाब असेल, म्हणजे आता अकाउंटिंग, इकडे मी त्यांना ढोबळमानाने सांगेन, मी मगाशी जे सांगितलं की प्रशासन हे नेमण्याची जबाबदारी सरकारची असते. म्हणून आपल्या आठवणी करता, म्हणजे DDU म्हणून नाही, जे आहे ते सांगतोय की देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पोलीस आयुक्त बदलले, राकेश मारिया. का बदलले? पारदर्शकता नव्हती. त्याच्यानंतर जावेद अहमद आले. जावेद अहमदच का आले? 3 महिन्यासाठी. पारदर्शकता नव्हती. मुंबई महापालिका आयुक्त बदलले, त्यांचा पहिल्याचा कार्यकाल पूर्ण झाला. अजय मेहता आले. हा अधिकार त्यांचा असतो. त्याच्यानंतर आयुक्तांबरोबर सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे कुठून कुठून काय काय आलेले आहेत, आणलेले आहेत, ते त्यांनी नेमलेले आहेत. आमचं सगळ्यांबरोबरती आम्हाला सगळ्यांबरोबर बसून काम करून घ्यावं लागतं. सुबोध कुमार पण येऊन गेलेले आहेत. तिनेकर होते, भालचंद्र देशमुख होते, जयराज फाटक होते, सीताराम कुंटे होते, करुण श्रीवास्तव होते, आत्ताचे चीफ सेक्रेटरी स्वाधीन क्षत्रिय साहेब होते, असे नलिनाक्षन होते. या सगळ्यांसोबत आम्ही कामं आम्हाला करावी लागतात, कारण ते आयुक्त हे शासन देते. आणि म्हणजे काल जे मुख्यमंत्री बोलले की ठाण्याच्या आयुक्तांनी त्यांना मध्यरात्री फोन केला पोलीस स्टेशनला करण्याच्या ऐवजी. म्हणजे एवढी जवळीक असलेली माणसं ते आयुक्तपदी नेमतात, आणि एवढी जवळीक असलेल्या माणसांकडनं कारभारात जर का कुठे घोळ झाला तर तो दोष हा मुख्यमंत्र्यांकडे जातो, माझ्याकडे येत नाही. बरं, शेवटचा एकच, कॉन्ट्रॅक्टर कोण असावा कोण नसावा ह्याचं प्री क्वालिफिकेशन ठरवणारी माणसं हे प्रशासनातली असतात. त्यांना जे पेमेंट जातं ते चेकवरची सही हे प्रशासनाची असते, त्या अधिकारीची असते, आमची कोणाची नसते. पण उद्धवजी, ह्या सगळ्यात परत एकदा सामान्यांच्या जिव्हाळ्याचा एक शेवटचा प्रश्न विचारतो. म्हणजे रस्त्यांवरनं खूप काही झालं, रस्त्यांवरनं आता मुख्यमंत्री खूप काही सांगतात. प्रश्न फक्त एवढाच विचारायचा, रस्ते खराब झाले होते का नव्हते झाले? सांगतो ना, सगळ्यावरती येतो मी, खोटं कधी बोलणार नाही. पण रस्त्याच्या कामाच्या बाबतीत त्याच्यात काही गडबड घोटाळा झालाय का, काही दिरंगाई झाले का, गलथानपणा झाले का, त्याची चौकशी करण्याचं पत्र पहिलं मुंबईच्या महापौरांनी दिलं आणि त्याच्यानंतर हा विषय सुरू झाला, हेही कृपा करून विसरू नका. म्हणजे त्याच्यात काहीतरी गडबड आहे असं तुम्हालाही वाटतं? नाही, गडबड म्हणजे कशी गडबड आहे सांगतो तुम्हाला. नेमकं नगरसेवक काय करतात, माझ्याकडचा रस्ता खराब झालेला आहे, माझ्याकडे नवीन रस्ता पाहिजे, ती मागणी प्रशासनाकडे केल्यानंतर प्रशासन पुढच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची मांडणी करतं, तरतूद करते. मग रस्ता करायचा असेल तर कोणत्या टाईपचा, किती मोठा रस्ता पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याची पूर्ण छाननी केल्यानंतर एस्टिमेटेड कॉस्ट ठरवली जाते. ही कॉस्ट ठरवण्याचं काम प्रशासन करतं. त्याच्यात कोणते कॉन्ट्रॅक्टर भाग घेऊ शकतात, त्यांची तपासणी, त्यांची पार्श्वभूमी हे तपासण्याचं काम प्रशासन करतं. मग ते निविदा काढल्यानंतर निविदा ज्या येतात त्या स्थायी समितीत आमचे अध्यक्ष असतात,
इतर सर्व पक्षीय सदस्य, पत्रकार असतात, आयुक्त असतात, त्यांच्यासमोर त्या निविदा उघडल्या जातात आणि जो कमीत कमी असेल त्याला ती निविदा दिली जाते, काम दिलं जातं. ह्याच्या पलीकडे म्हणजे याची 100% जबाबदारी प्रशासनाची आहे असं वाटतं तुम्हाला? सत्ताधारी म्हणून तत्कालीन भाजप शिवसेना दोघांचीही जबाबदारी नाही, फक्त मी खराब सांगतो रस्त्यांची? नाही सांगतो असं मी मानत नाहीये, मी कुठे असं खोटं बोलत नाहीये, पण त्याच्यातली टेक्निकल जी बाब आहे, तुम्ही नगरसेवक आमचे कुठे राहत असतात बघा, अनेक ठिकाणी आमचे नगरसेवक हे झोपडपट्टीत राहतात, बरोबर आहे. ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात कारण अर्ध्या रात्री धावून येणारा तो आमचा माणूस असतो. इतर वेळेला कोणी कपडे सांभाळणारे झोपडपट्टीत जाऊ शकत नाहीत. कोण आजारी पडलं, काय झालं तर धावून जाणारा तो आमचा एक प्रतिनिधी असतो, मग ती महिला असेल पुरुष असेल. त्याला त्याचं जे काही आकलन असेल किंवा तंत्रज्ञान असेल त्याच्यासाठी अभियंते असतात, प्रशासकीय अधिकारी असतात, अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा वेगळं डिपार्टमेंट आहे. 170 कोटी रुपये गेले कुठे? तुमचा चीफ अकाउंटंट आहे ना, तो काय करतोय? त्याला विचारा ना कुठे गेलं. कन्सल्टंट नेमले, कोणी नेमले, कोणी त्यांना शोधलं? आम्ही जी यंत्रणा आम्हाला उपलब्ध असते त्या यंत्रणेचा पाठपुरावा करतो. म्हणजे आता वचन म्हणजे नाही, एक सत्ताधारी आणि प्रशासन दोघांची सारखी जबाबदारी आहे. सांगतो ना तुम्हाला. आता मी वचननामा घेऊन आलेलो आहे, पण 500 फुटापर्यंतच्या सदनिकेमध्ये जे राहणार त्यांना मी मालमत्ता कर रद्द करणार, बस सेवा शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांना मी माफ करणार. आणखीन ह्या व्यतिरिक्त जी काही कामं मी करणार आहे, जसं धरण झालं, बरोबर आहे, धरणामध्ये त्या कामाचा पाठपुरावा करणं हे माझं काम आहे. रस्त्यासाठी पाठपुरावा करणं, कारण त्याच्यासाठी लोकांनी मला निवडून दिलेलं आहे. चुका दाखवल्या तर कान धरणं आणि प्रशासनाला ओरडणं हेही सत्ताधारी पक्ष म्हणून आपलं काम आहे. बरोबर आहे, आणि ते आम्ही वेळोवेळी केलेलं आहे. आता एखादा कंत्राटदार आम्ही सांगितल्यानंतर ब्लॅकलिस्टमध्ये गेल्यानंतर त्याला राज्य सरकार मेट्रोचं काम देतं कसं? नागपूरचं काम त्याला मिळतं कसं? मग म्हणूनच तर मी म्हणतो ना की प्रशासनाची जबाबदारी हे प्रशासन शासनाचं असतं. त्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत, नगरविकास खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, गृह खात्याचे तेच आहेत, मुख्यमंत्री तेच आहेत. म्हणजे सगळ्याचं जे काही पापाचं जे माप आहे मोठं, हे त्यांच्या जॅकेटमध्ये जातं, पदर नसला तरी. ठीक आहे, उद्धवजींनी स्पष्टपणे हे सांगितलं नाही की जबाबदारी प्रशासनाची, जबाबदारी नाही ऐका, असं नाहीये, असं नाही मी म्हणत. मी कोणालाही, केवळ प्रशासनाला सुद्धा मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाही. कारण प्रशासनातले अधिकारी आहेत, हे देण्याचं काम हे शासन करते. आणि म्हणून मला राग कुठे आला? म्हणजे जबाबदारी राज्य सरकारची, राज्य सरकारची आहे. मग मी असं म्हणू का प्रशासनाचे अधिकारी भ्रष्ट आहेत? हे भ्रष्ट अधिकारी काय माझा चॉईस आहे? माझा चॉईस आहे का? जर का आयुक्त तुम्हाला अर्ध्या रात्री फोन करू शकतात त्यांना धमकी दिल्यावर, मग ते दिवसा ढवळ्या तुम्हाला फोन करून घोटाळा हे करतात म्हणून तेव्हा का नाही सांगत? अर्ध्या रात्री तेव्हा जर का फोन केला त्यांनी की बाबा मला धमकी येते, मग एवढी तुमची जवळीक आहे? आयुक्तासारखा माणूस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्याला थेट फोन करतो. मग घोटाळा जर होत असताना त्यांनी तेव्हा फोन करून मुख्यमंत्र्याला का नाही सांगितलं आणि का नाही अडवलं? तर मगाशी तुम्ही सांगितलं, पण तरी पुन्हा एकदा विचारतो, कारण ज्याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला आणि देशाला आहे. महापालिका निवडणुकांच्या नंतर भाजपसोबत मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड इथे एकत्रित सत्ता करणार? मला ते काय ते तीनदा ओरडून बोलले होते ना, तसं काय बोलण्याची सवय नाही. मी शांतपणाने सांगतो, कदापि होणार नाही होणार नाही. आणि मतदारांनी सुद्धा ही फ्रेंडली मॅच नाही. त्याच्यात काँग्रेसचं भलं झालं तरी नाही होणार. काँग्रेसचं भलं होणार नाही, पण ज्यांनी माझ्या मुंबईचा अपमान केलेला आहे, कोणत्याही पद्धतीत, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही नजरेने, मुंबई माझी ही पटण्याच्या बरोबरी, खरं पाटणाचा पण अपमान आहे, कारण मी पटण्याला गेलेलो नाहीये. त्याच्यामुळे ज्यांना मुंबईचं पटना दिसतंय त्यांना मुंबईमध्ये स्थान असतं कामा नये आणि देणार नाहीत मुंबईकर. हा मुंबईकरांचा अनुभव आहे, रिपोर्ट ठेवा बाजूला. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा मुद्द्यांच्या बरोबर भावनेच्या आधाराने सुद्धा लोकांच्या समोर जाते. सत्य कदाचित सत्य असेल, पण सत्य भावनाही सत्य असू शकते. भावनाही सत्य असतेच ना, पण असू शकते ना, भावनाही सत्य असतेच. म्हणून मी म्हटलं ना, तुमची छाती किती इंचाची त्याच्यापेक्षा छातीतलं हृदय जास्त महत्वाचं आहे. हृदयाच्या रक्षणासाठी छाती असते, नाही तर छातीचा काय उपयोग आहे? तेव्हा भाजप आणि शिवसेना दोघंही खरं तर मुद्दे आणि भावना दोन्ही एकत्र घेऊन चालतायत. आणि त्यांनी एक वाक्य मगाशी सांगितलं की जे सगळ्यात महत्वाचं आहे, की प्रयत्न शक्यतो माझा असा राहील की हे ताणलं तरी तुटू नये. याच्यातच सगळं आलं. उद्धवजी खूप खूप गप्पा मारल्या, राज्य सरकार आणि केंद्राच्या वतीने, महापालिकेचं नाही. महाराष्ट्रातल्या नंबर 1 चॅनलशी खूप खूप गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता नंबर 1 बद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण जर का माझ्या मुंबईबद्दल वाद होऊ शकतो तर मी नंबर 1 बद्दल करू शकतो. म्हणजे ते निर्विवाद आहे. ठीक आहे, धन्यवाद. जय महाराष्ट्र.